साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पुणा नाका येथे रिक्षामध्ये प्रवासी बसविण्यासाठी झालेल्या भांडणामध्ये आरोपी शिवाजी कांबळे यांनी मारुती कांबळे यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता। या संदर्भात फौजदार चौडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले। आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची सदर प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे। आरोपी पक्षाचे वकील निलेश जोशी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। सदर प्रकरणात आरोपी पक्षाकडून ॲडव्होकेट निलेश जोशी, प्रकाश पवार आणि ॲडव्होकेट प्रकाश कांबळे यांनी काम पाहिलं। हा रिक्षा चालक आहे, तसेच मारुती तुकाराम कांबळे हा देखील रिक्षा चालक आहे। हे दोघेही पुणा नाका येथे त्यांची रिक्षा थांब्यावरती थांबवत असतात। दिनांक 12/9/2017 रोजी साधारणतः दुपारी 2च्या दरम्यान गिऱ्हाईक घेण्याच्या वादामधून शिवाजी कांबळे यांनी रिक्षातील टॉमीच्या सहाय्याने यातील जखमी मारुती तुकाराम कांबळे याच्या टॉमीने डोक्यावरती मांडीवरती वार करून त्याला गंभीररित्या जखमी केलेले होते। सदरच्या टॉमीच्या वारामुळे जखमी हा बेशुद्ध पडला। त्याच्या डोक्यातनं भरपूर रक्तस्राव होऊन त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले होते। मग त्यानंतर त्याच्या भावाने फौजदार चौडी पोलीस ठाण्यामध्ये शिवाजी कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलेला होता। सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले। त्या प्रकरणामध्ये आम्ही या आरोपीने सदरचा गुन्हा केलेला नाही, ह्या आरोपीला खोटेपणाने गुंतवलेले आहे। तसेच सदरच्या घटना बघणारे जे काही व्यक्ती आहेत ह्यांच्या देखील तपासामध्ये किंवा ह्यांच्या जबानीमध्ये विसंगती मे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे न्यायालय श्री अनभुले DK यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता